हा बागेमध्ये आलेला तोंडल्याचा वेल आहे. याला दरवर्षी कापलं तरी हा एवढा जास्त वाढते, कारण मी उन्हाळ्याच्या टाईमला पूर्ण कापून घेतला होता. मला असं वाटलं होतं की यावर्षी हा बेल बागेमधून काढून टाकते, कारण हा खूप जास्त असं जागा घेते असं मला वाटलं होतं. पण हा वेल ते कापल्यावर परत आला आणि बघा याचे तोंडले मी तोडत आहे. एका दिवशी नाही मिळत, वेगवेगळे क्लिप मी असे तुम्हाला दाखवणार आहे आज. बघा आता हे तोंडले आहे ना, जे जाड झाले ते मी तोडते, कारण छोटे तोडणार नाही. आणि काही फुलं आहे, फुलं असणारे दुसऱ्या दिवशी फळामध्ये रूपांतर होते आणि मग नंतर ते हळूहळू मोठं होतात. असं ते चालू राहते, म्हणून एखाद दिवशी पूर्ण आपल्याला भाजी मिळणार असं नाही. सोबत कीड लागलेले पानंसुद्धा काढत होते. असे बागेमधले कामं जे करत असते ते मी दाखवण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करते. आणि अशा मिळत असतात भाज्या, एका दिवशी पूर्ण नाही मिळाली तरी पण बघा अशा मिळतात. बघा आता एवढे तोंडले मिळाले मला, आणि एकाच दिवशी नाही मिळत, थोडे थोडे मिळत राहतात. बघा खूप छान असे ऑर्गॅनिक पद्धतीने भाज्या तयार होतात. आणि वेल इतका मोठा झाला आहे ना, अर्धे तोंडले तर आतमध्ये लालून खाली पडतात. आणि म्हणून मी आज शोधायला आली. कारल्याचं पण तसं होतं. बघा एक कारलं मिळालं आणि तोंडले बघा एवढेच अजून खाली आहे. आणि एक भाजी होऊन जाईल आणि परत आता फुलं भरपूर आलेले. हा वेल कुंडीमध्ये लावला नाही आहे, न लावताच निघालेला आहे. एक बी पडलेलं असं किचन वेस्टमधून जाते आपण कुंडी भरताना, अशा शेंगा मिळायला लागल्या. म्हणून तेव्हा समजलं की हा जो राहते ना बरबटीचा वेल, याला खूप चांगले शेंगा येऊ शकतात. म्हणून आपण आता ह्याचं पण बी लावू शकतो बागेमध्ये, म्हणून छान ग्रोथ होते. आणि याच्या पण थोड्या थोड्या शेंगा आता झाल्या तेवढ्या तोडून घेते. पण याच्यात आनंद खूप मिळते, ऑर्गॅनिकसुद्धा असते हे. आणि आता मी मिशोवरून आणलेले बी दाखवते तुम्हाला. बघा याच्यामध्ये आहे ना, हे कोवळे पानं खाण्यासाठी कीड भरपूर प्रमाणात येते, म्हणून काही ना काही उपयोग, कधी राख वगैरे आपण याच्यावर टाकू शकतो. आणि नंतर बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मी येते, थोडेसे तोंडले तोडून घेऊन जाते. कारण 2-3 वेळेस जमा केले ना, कधी 2 वेळेस कधी 3 वेळेस, तर एक भाजी नक्की होणार. पण हे ऑर्गॅनिक अशी भाजी तुम्ही एकदा घरी कोणतीही लावून बघा, आणि त्याची चव जर तुम्हाला आवडली ना, तर तुम्ही खरंच बाहेरची भाजी विसरून जाणं, अशी याची चव असते. आणि खूप वर झालेला आहे वेल, आणि आतमध्ये कधी कधी काय होते, आतमध्ये लागतात आणि ते पिकून खाली पडतात तरी दिसत नाही, कारण आता इतक्या वर तोडता येत नाही. आणि तोडायला गेलं तर वेल तुटते. बघा याची फांद्या बऱ्याच तुटत असतात. तरी मी काडीच्या साह्याने बघा एक तर उडून मागेच गेलं, डायरेक्ट वर जाऊन पडलेलं होतं ते खाली. या पद्धतीने थोडंसं बागेमधल्या म्हटलं चला तोडून घेऊया. असं बागेमध्ये काही ना काही मिळत असते. जेव्हा वाटेल तेव्हा मी थोडीशी पालकाची पानंसुद्धा तोडून घेऊन जाऊ शकत असते. एखाद्या वेळेस नसले तर फुलंसुद्धा तोडते. असे बागेमधले कामं थोडे जरी मिळतात, त्याचा आनंद खरंच खूप जास्त असते. आणि हे बागकाम करणाऱ्या व्यक्ती नक्कीच समजू शकते. बघा बागेमध्ये ही हिरवळ बघून आहे ना, मन प्रसन्न होते. आणि पक्षीसुद्धा आता इतके यायला लागले ना, पक्ष्यांसाठीसुद्धा मी दाणे ठेवते, पाणी ठेवते दररोज आठवण येणे. आणि काही पक्ष्यांना केळ वगैरे असे फळंसुद्धा खायला आवडतात, म्हणून थोडंसं आपण आणतो. आपल्या याच्यातलंच थोडंसं त्यांच्यासाठी ठेवावं. खूप आनंद मिळते त्या गोष्टीमध्ये. नक्की ह्या गोष्टी करून बघा तुम्ही. आणि कटिंगसुद्धा लावलेले काही व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण बघू शकता. आवडलं असेल ना जाता चॅनलला एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्कीच जा. आणि असेच बागकाम आवडत असेल ना, तर नवीन व्हिडिओ मी घेऊन येणारच. आता पाऊस संपला आणि अचानकच खूप ऊन तापायला लागले, त्याच्यामुळं बरीच रोपांची आता काळजी घ्यावं लागेल लावलेलं आहे. मिशोवरून आणलेले हे रोपं बघा असे निघाले आहे. आणि हे दुसरं फुलकोबीचं जे होते ना, याचे 2-3च वर आलेले फक्त अजून. आणि ह्या रोपांना वाचवावं खूप लागते, कारण बारीक किडींना खूप जास्त आवडते. हे बघा आता किचन वेस्ट निघालेले हे सगळे शेंगदाणे म्हणजे भुईमुगाचे झाड आहे. आणि बघा आता हे मी जास्त दाट निघाल्यामुळे काही काढून घेते, कारण निघालेले झाडं आहे ना असे काढून टाकावं वाटत मला, म्हणून काही राहू देते. बघा टोमॅटो लावलेले होते मी याच्यामध्ये, हे इतक्या संख्येने निघाले की सर्व कुंडीनेच भरलेले आहे. पण तरी बघूया आता न लावता निघाले तर. आणि हे आहे आपल्या बागेमधले उमललेले फुलं. हे बघून तर दररोज सकाळ संध्याकाळ माझं मन प्रसन्न होते. आणि 2-3 चक्र बागेमध्ये मारते मी. बागकाम हे दररोज करावं लागते, एका दिवसानं होत नाही. धन्यवाद.